पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला आपलं धन्यवाद. मित्रांनो, बघू शकता तुम्ही आता हा नळ रिपेअर केला मी, स्पिंडल टाकलं तर हा चेंज होत नाही मित्रांनो. तर हा साईडला व्हायला पाहिजे, तो होत नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने काय होईल, तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला पोहोचेल. तर मित्रांनो, आता हे स्पिंडल दुसऱ्या दिशेला कसं फिरेल हे तुम्हाला दाखवतो. आता हे म्हणजे आता हे डाव्या हाताला नळ ओपन व्हायचा, आता हा उजव्या हाताला आपल्याला ओपन करायचा आहे. तर तुम्हाला काम करताना असं करायचं आहे की बघा, आता तुम्ही आता हा वरचा हा लॉक हा मेन काम करतो. आता मी हा बंद असताना कॉलर टाकली होती, तर आता हे चालू असताना हे लॉक लावण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. त्यावेळेस लावताना मी जेव्हा एक कुठेतरी एक साईड फिरवून घ्यायची, त्याला एक तर बंद एक तर चालू करून घ्यायची त्याची. तर तुम्हाला एक वेळा दाखवतो मी परत कसं करायचं म्हणून. तुम्ही म्हटलं तर रिवर्स पार्ट करून तुम्ही व्हिडिओ बघायचा. जर ऑन साईडला त्याचा नॉब असेल तर ऑफ साईडला आपण हे नॉब खालचा जो आहे मेन तो पार्ट फक्त चेंज करायचा आहे आपल्याला, म्हणजे त्याची दिशा पलटवायची. ऑफ असेल तर ऑन करायचं आहे, ऑन असेल तर ऑफ करायचं आहे, बस त्या हिशोबाने टाकायचा आहे तुम्हाला. तो खालचा पार्ट हा मेन काम करतो दिशा चेंज करण्यासाठी. काही वेळेस प्रॉब्लेम येतो आपल्याला, आपण किचनचे 2 नळं लावतो, ते एकाच साईडला खुलता, किंवा मिक्सरचं काम करतो तेव्हा ते एकच साईडला फिरतील उलटे सुलटे, तर ते चेंज होत नाही. तर तसं ते चेंज करण्यासाठी हे सोल्युशन आहे, 100% डायरेक्ट तुम्ही तुमच्या नळाला करू शकता. ते बघा, मी ते लावताना हे ऑनवर केलं होतं. आता हे लावताना हे बघू शकता, आता ही एकच दिशा ठेवायची. आता हे बघू शकता मित्रांनो, हे आता मी ऑफला हे ऑनला. आता नेमकं ते खोलताना काही लक्षात आलं नाही माझ्या कोणत्या हिशोबाने खोलतो आहे मी, पण आता परत एक वेळा सेटिंग चेक करून त्याची परत बघू शकता तुम्ही. ते आता परत त्या दिशेला म्हणजे ऑन, तर ते ऑन लॉक राहिलं तर त्याला ऑफ करायचं तुम्हाला दिशा पलटायची असली तर. जर ऑफ असलं तर ऑन करायचं मित्रांनो. फक्त ह्या 2-4 ह्याच्यात सेटिंग आहे मित्रांनो. ती जर तुम्ही केली तर 100% तुम्ही नळ कुठेही फिरू शकता इझिली. आता बघा, नळ आपला ह्या साईडला ऑन ऑफ व्हायला लागला.